नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. आजचा आहे डे 4. तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं की डे 3मध्ये आपण स्कॅलप आणि फिलप्स, कर्व लाईन, लाईन डॉट्स आणि मीनाकारी चेक्स असं आपण हे सगळ्या गोष्टी शिकलो होतो, स्पायरल्स. तर आज आपण डे 4मध्ये चेक्स कसे बनवायचे ते शिकणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. चेक्स बनवताना कधी पण जे मधले कॉलम आहेत ते स्क्वेअर मध्ये यायला पाहिजे. जसे की असं स्क्वेअर आलाय मध्ये. असेच तुमचे पण यायला पाहिजे. सरळ झाले. आता आपल्याला आडवे चेक्स कसे काढायचे, म्हणजे सरळ हे तर असे तर नाही काढायचे आपल्याला, पण अशाच पद्धतीचे जे आपण आडवे काढणार आहे तर त्याच्यामध्ये हा जो शेप आहे स्क्वेअरचा तो इथे यायला पाहिजे आडव्यामध्ये. ते मी शिकवते तुम्हाला आज. आता कसं काढायचं नाही आपल्याला ते सांगते. इथं दिसते तुम्हाला काजू कतली टाइप बनते मध्ये. ही चुकीची पद्धत आहे काढायची. तर इथं कसं आपल्याला स्क्वेअर आलेला आहे तसंच इथं पण यायला पाहिजे. तर इथं स्क्वेअर आलाय का? नाही, इथं काजू कतली आली. तर ही चुकीची पद्धत आहे. आता स्क्वेअर काढताना आपल्याला आडव्या लाईन काढून घ्यायच्या. स्लांट लाईन असणार आहे, स्लांट लाईन असे काढायचे. आता स्ट्रेट लाईन. बघताय चेक्स बनतोय स्क्वेअर. असे स्क्वेअर आले पाहिजे तुमचे, बॉक्स आले बनले पाहिजे. आले स्क्वेअर. इथं काय आलंय? काजू कतली बनली. ही चुकीची पद्धत आहे. असं स्क्वेअर यायला पाहिजे मिडलला या बॉक्समध्ये. आता बारीक चेक सांगते कसे काढायचे. प्रेसिंग लेवल कमी ठेवायची, जास्त ठेवू नका. आता ह्या चेक्सच्या मध्ये आपल्याला डॉट वगैरे द्यायचं नाहीये, कारण की खूप बारीक चेक्स आहेत. हे असेच ठेवायचे, त्याच्यामध्ये काही करायचं नाहीये, नाही तर खूप गिचमीड होऊन जाईल. ही खूप अशी भरीव दिसेल. तसं करायचंच नाही आपल्याला. आपले चेक्स एकदम व्यवस्थित प्रॉपर दिसले पाहिजे. ह्याच्यामध्ये तसं पण तुम्हाला डॉट देताच येणार नाही. हे झाले बारीक चेक्स. आता आपल्याला डॉट ह्या चेक्स मध्ये डॉट पाहिजे, तर ह्याच्यापेक्षा थोडेसे मोठे चेक्स काढायचे.
आता तुम्ही ह्याच्यात डॉट देऊ शकता, छोटे डॉट द्या, जास्त मोठे देऊ नका. जर मोठा चेक्स झाला असेल तर मग मोठे द्या. हे झाले डॉटचे चेक्स. आता फिलिंगचे चेक्स घ्यायचेत आपल्याला. लक्षात ठेवा, चेक्स बॉक्स दिसला पाहिजे मधला. काजू कतली काढायची नाही आपल्याला. आपले जे मधले कॉलम आहेत ते स्क्वेअर शेप मध्ये जायला पाहिजे. इथे आडव्या लाईनी काढल्यानंतर ना जेव्हा उभ्या काढायला घेतो, म्हणजेच आता ही आडवी लाईन काढली तर ही उभी काढायला घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की आता बाबा आपला स्क्वेअर येतोय का आपला काजू कतली येतोय शेप. जर काजू कतली येत असेल तर लगेच पुसून टाका, परत ट्राय करा. आता आपल्याला हे फिल करायचं. एक केला, आता हा एम्प्टी सोडायचा आहे ह्याच्या खालचा आणि हा फिल करायचा. फिल ह्याच्या खालचा एम्प्टी सोडून हा फिल करायचा. जिथं फिल करणार त्याच्या खालचा फिल करायचा नाही, त्याच्या साईडचा फिल करायचा. तुमचं पण असंच फिलिंग असलं पाहिजे ज्याने की फिनिशिंग दिसतात चेक्स. असेच तुमचे पण यायला पाहिजे. फिलिंग डार्क चेक्स. थोडेसे चेक्स मोठेच काढा. याच्यामध्ये आपल्याला प्लसचं चिन्ह द्यायचंय. या साईडने म्हणायला गेलं तर इंटू म्हणजेच रॉंगचं, आणि सरळ साईडने बघायला गेलं तर प्लसचं चिन्ह. आता इथं हाफ म्हणजे इथं एंड होतोय तर हाफ येणार, म्हणजे आडवा हाफ आणि उभा हाफ असं. आता हे प्लसच्या ह्याच्यात आपल्याला डॉट देऊन काढायचे. थोडंसं मोठे चेक्स घ्या.
प्लसच्या ह्याच्यात तुम्ही डॉट पण देऊ शकता किंवा मग असं साईडला फिल पण करू शकता, म्हणजे इथं डॉट जसे की आपण लिव्ज काढतो ना, डॅश देन इथं डॉट आणि प्रेस नाही करायचं, तर त्याच्यातलंच आपल्याला भाग असा खेचायचा आहे बाहेर. काय केलंय मी, लाईन काढली देन डॉट दिलाय आणि त्यातलीच मेहंदी अशी पुढे घेतली, ते लिव्ज तयार झाले. असं पण तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला डॉट द्यायचा. असे पण तुम्ही काढू शकता. खूप प्रकार आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला लिव्ज काढायचे आणि मग डॉट. असे लिव्जनी स्क्वेअर बनलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला डॉट देता येते. किंवा मग फक्त लिव्ज पण तुम्ही काढू शकता. आता चेक्स मध्ये आपण रिबन पण काढू शकतो. प्रेसिंग लेवल कमी ठेवा, जास्त ठेवू नका. असे रिबन पण काढू शकता तुम्ही. आता या रिबन मध्ये तुम्ही डॉट पण देऊ शकता.
असं रिबन काढून ह्याच्यामध्ये डॉट देऊ शकता. चला तर मी आता सगळीकडे चेक्स काढून घेते, मग व्हिडिओ खूप मोठा बनतो, त्याच्यामुळे आधी मी चेक्स काढून घेते, नंतर मी बाकीचे डिझाईन तुम्हाला सांगते कसं फिल करायचं. चला मी चेक्स काढून घेतलेत. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला लीव्स काढायचे ह्याच्यामध्ये. मी असं खालच्या साईडला पण काढून. ह्याच्यामध्ये तुम्ही डॉट पण देऊ शकता. आता आपल्याला वाटतं इथे खूप स्पेस राहतो, इथे डॉट पण देऊ शकता. असे सगळीकडे लीव्स काढून घ्यायचे. लीव्स सांगितलेत मी, डॅश देन डॉट आणि त्याच्यातलीच मेहंदी थोडीशी पुढे खेचायची. डॉट त्यातली मेहंदी फक्त अशी खेचायची. डॉट द्यायचा शिवर आणि इथं असे सगळीकडे काढून घ्यायचे लीव्स. आता स्कॅलप काढायचे आपल्याला. असे सगळीकडे स्कॅलप काढून घ्यायचे. आता या स्कॅलप मध्ये तुम्ही डॉट पण देऊ शकता. स्कॅलप चेक्स मध्ये किंवा मग हे स्टार पण घेऊ शकता इथं असं. किंवा मग लीव्स पण घेऊ शकता तुमच्या ह्याच्यावर. आता आपण हे वेगळ्या प्रकारचे चेक्स काढणार आहे. जरा नीट लक्ष देऊन आणि व्यवस्थित काढा. आपल्याला ही जी लाईन आहे आडवी त्याच्या खाली अजून एक लाईन काढायची. परत चेक्स सेमच आहेत चेक्स, फक्त एक लाईनच्या खाली अजून एक लाईन येणार. कारण की ही लाईन आपल्याला फिल करायची. परत आता ह्या दोन लाईनीच्या मध्ये आपल्याला लाईन काढायची. एकच लाईन काढायची. आणि एक आडवी लाईन काढायची. आता जिथं पण प्लसचं चिन्ह येते तिथं डॉट येणार. एक लाईनचं प्लसचं चिन्ह, इथं प्लसचं चिन्ह येते, डॉट डॉट असं करायचं. आता जे डबल लाईन मध्ये आपण जे डबल लाईन काढलेले स्ट्रेट आणि ज्या आडव्या लाईनी आणि उभ्या लाईनी काढलेल्या आपण त्या भरून घ्यायच्या, फिल करून घ्यायच्या. फिल करताना प्रेसिंग लेवल जास्त नाही, कमी पण नाही, मीडियम ठेवा. कारण की एकदा जर बाहेर पडली पटकन पडते मेहंदी फोनमधून. बघा किती सुंदर कॉलम स्क्वेअर मध्ये आलेला आहे. आता हे एम्प्टी ठेवते तुम्हाला समजण्यासाठी. आता असंच आपल्याला इथं घ्यायचंय अजून एक.
परत आडव्या लाईनी, उभ्या लाईनी. हे आता तुम्हाला असं कन्फ्युजन होत असेल कारण की पूर्ण असं भरल्या टाईप वाटते, पण जेव्हा ती पूर्ण होती ना डिझाईन तेव्हा खूप सुंदर मेहंदी दिसते. आता इथं जे घेतले होते आपण लेव्स टाईप, तसं आपण इथं घ्यायचे. जिथं प्लसचं चिन्ह दिसतंय तुम्हाला तेच फिल करायचं. देन डार्क करायची लाईन, डबल ज्या लाईनी काढलेल्या त्या डार्क करायच्या. बघा किती सुंदर चेक्स दिसते. बघा आजचं वर्क. डे 4 झालेला आहे. तुम्हाला जर आजच्या क्लासमध्ये काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट करा, मला विचारा, क्वेश्चन्स करा, मी तुम्हाला आन्सर देईन पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.